न्यायदीपिका याची रचना कशासाठी केली गेली? न्यायदीपिका काय विषय आहे, साधन आहे का फळ आहे? विषय साधन फळ माहिती आहे ना आपल्याला. तर तुम्ही आता पुढे गेलाय बरंच, थोडी प्रस्तावना झाली असेल, थोडं सांगितलं असेल ना विद्वानांनी. काय विषय साधन फळ मोक्ष मार्गासाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी, खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला 3 गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं. कोणत्या बाहुली? विषय साधन आणि फळ. कोणी काय विषय साधन फळ म्हणजे काय? म्हणजे काय? सुखी व्हायचंय तर सुख प्राप्त करण्यासाठी कोणत्या विषयाचा आश्रय घेतला पाहिजे? नाही, याचा निर्णय करायला नको. कोणत्या विषयाचा आश्रय केला म्हणजे आम्हाला सुख प्राप्त होणार. आणि जर याचा विचार न करता आम्ही सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणार तर सुख कसं मिळणार? असं साधं गणित आहे खरं. साखरेत गोडी आहे तर साखरेतूनच मिळणार. हे ज्याच्याजवळ जे असतं तेच ते देऊ शकतं. ददाति यस्य अस्ति सुप्रसिद्धम इदं वचः असं एक येतं ना इष्टोपदेशमध्ये श्लोक. अज्ञान उपास्तिराज्ञानम ज्ञानी ज्ञानम समाश्रयः ददाति यस्य अस्ति सुप्रसिद्धम इदं वचः. मग काय? अज्ञान उपास्तिराज्ञानम असं म्हटले. जर आम्ही कशाची उपासना केली? कशाची? अज्ञान काय? अज्ञान काय आहे प्रशांत? मला वाटलंच तीच सांगणार. अज्ञान काय? बरोबर. अजून कोणाला सांगता येईल अज्ञान काय? काय रे ते अज्ञान काय? चुकीचा विषय. चुकीचा विषय. बरोबर. अजून कोणाला सांगता येईल अज्ञान? मुग्धता अज्ञान काय?
चांगलं येते. ज्ञानाला प्रमाण नाही मानलं तर त्यांनी उलझणे ज्ञान प्रमाण आहे. अज्ञान काय देतो आहे? मला माहिती आहे तुम्ही हेच सांगणार आहे, दुसरं कोणी काय सांगणार. तुम्हाला सांगताय डॉक्टर? बरोबर आहे. हो बरोबर आहे. कालच्या विषयाला अनुसरूनच माझा प्रश्न आहे, म्हणूनच ते उत्तर मी शोधतो, बाकी काय नाही. बरं बर, कोण सांगतंय? बॅक बेंचर्स काय आहे का उत्तर? क्रोधमान मानव. बर, छान. ज्याला तुम्ही काय मानत नाही ते सगळं सांगता खरं. म्हणजे असलं तर गोष्ट वेगळी, पण मानतो का हा महत्वाचा मुद्दा. काय अज्ञान काय? पुढे सरकून बघा पाहिजे. छान. छान. बरोबर बरोबर, सगळ्यांचं बरोबर आहे, पण माझा अभिप्राय नाही आहे. किंवा इथं आपण काल जे बघितलं ते कोणी काय उत्तर दिलेलं नाही. जवळची उत्तरं दिलीत काय जणांनी, जवळच, पण उत्तर काय नाही. बरोबर आहे, सांगितलं. बघा, सगळे विद्वान प्रयत्न करा, किती प्रयत्न केला तुम्हाला उत्तर येणार नाही मला माहिती. बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे म्हटलं. बरोबर आहे. बस तर अज्ञान म्हणजे अविद्वान काल आपण कोणाला म्हटलं होतं सांग? कोणाला म्हटलं? पुद्गल द्रव्याला म्हटलं. कोण पुद्गल द्रव्य उत्तर देते का? त्याचं अज्ञानाची चर्चा नाही. अज्ञान स्वरूप कोण आहे असं मी प्रश्न विचारतो. तुम्ही अज्ञान काय म्हटलं की तुम्ही अज्ञान म्हणजे जे ज्ञानात अज्ञान आहे त्याची उत्तरं दिली, पण पुद्गल द्रव्य अजीव आहे. अविद्वान हे विशेषण पुद्गल द्रव्याचं दिलंय. काल सांगताना हे सांगितलं नव्हतं. अविद्वान म्हणजेच अज्ञान, ज्ञान नसणं, ह्याच्यावर आपण काल चर्चा केली का नाही? ज्याच्यामध्ये ज्ञान नसतं ते अविद्वान असतं, ते अजीव असतं, अचेतन द्रव्य असतं. तुमचं काय अज्ञान आहे हा माझा प्रश्नच नव्हता. कारण प्रकरण होतं अज्ञान उपासते, अज्ञानाची उपासना. अज्ञान म्हणजे का? आता विषयाच्या अपेक्षेने चर्चा चालली होती की ना आपली. मग कोणता विषय अज्ञान रूप आहे, हे तुमचं साधन कोणतं अज्ञान रूप आहे हा माझा प्रश्न होता का? अज्ञान काय असं म्हटल्यानंतर सगळ्याला तेवढंच दिसलं, मी परमात्मा नाही, मी क्रोधमान माया लोभन अभिनंदन करणे, हे सगळं तुम्ही ज्ञानामध्ये केलेल्या चुका तुम्ही सांगितल्या. त्याला अज्ञान म्हणत नाही असं नाही मी, म्हणून बरोबर म्हटलं ना त्याला. पण इथं पर्युदास प्रतिषेधाची तर चर्चा सगळ्यांनी केली, प्रसज्ज प्रतिषेधाचं कोणी उत्तरच दिलं नाही आहे ना. जीवामध्ये अज्ञान असणं हे कथनचित निषेध आहे ज्ञानाचा, सर्वथा निषेध नाही. पण पुद्गल आदी अन्य द्रव्यामध्ये ज्ञानच नाही तर त्याचा तो सर्वथा निषेध आहे ना. म्हणून कालचा संमत आलता जवळ, म्हणून म्हटला अविद्वान पुद्गल द्रव्य यो अभिनंदती तस्य तर. म्हणजे अभिनंदन करणं अज्ञान आहे की, पण कोणाचं अभिनंदन केलं? पुद्गलाचं केलं. कशा प्रकारच्या पुद्गलाचं केलं त्याचं विशेषण आचार्याने ठेवलं. तिथं ते ज्ञानाचं विशेषण विद्वान ठेवलंय का पुद्गलाचं विशेषण अविद्वान ठेवलंय जितुभाई?
तुमच्यासारखं झालं पहिल्यांदा, पण जेव्हा मी ह्याच्यात ऐकलं, म्हणजे आपण हुशार असतो लय असं होतं ना, आपण ते लगेच डायरेक्ट लावतो जीवाला. पण जेव्हा तिथं ताईंकडे आम्ही बाहुबलीला ऐकलं होतं ही गोष्ट, तर अविद्वान हे विशेषण पुद्गलाला जोडलेलं आहे. विशेष्य पुद्गल आहे आणि अविद्वान हे त्याचं विशेषण आहे. काय? पाचही द्रव्यालाच, पण मुख्यतः त्या बाकीचे 4 द्रव्याचं तुम्हाला घेणं ना देणं, कारण तुमच्या ज्ञानाचं ते ज्ञेयच बनत नाही. बाकीचे 4 द्रव्य म्हणजे धर्म, अधर्म, आकाश, काल, याच्या संबंधी मला विचार तर कधी आलेलाच नाही, येत पण नाही. आपण आणि आपल्या ज्ञानाचा तो विषय बनत नाही, कारण ते अमूर्तिक आहेत. व्यवहारामध्ये त्याचा संबंध येत नाही. आपल्या जवळ आहे इंद्रिय ज्ञान, आणि इंद्रिय ज्ञानाने माझा संबंध येतो पुद्गलाशी, आणि त्यामुळं आपण त्या पुद्गलाचंच अभिनंदन करत असतो. आणि म्हणून त्या पुद्गलाचं विशेषण दिलं होतं विद्वान, अज्ञान. ज्याच्यात ज्ञान नाही असं ते पुद्गल द्रव्य. आणि अशा त्या पुद्गल द्रव्याची जे उपासना करतात त्यांना कशाची प्राप्ती होते? अज्ञान रूप पुद्गलाची उपासना केल्यानंतर कशाची प्राप्ती होते? मग आता हे अज्ञान कसलं आहे? आता ते पुद्गलाचं नाही आहे, अज्ञानाची उपासना करणारा जीव असतो, आहे ना. जे पुद्गल द्रव्य ज्ञान रहित आहे ते उपासना करायचा विषयच येत नाही. उपासना कोण करतं? आहे ना. ज्याच्यामध्ये जीव आहे, ज्याच्यात ज्ञान आहे, तो काय करणार आहे? उपासना करणार. मग अशा अज्ञान रूप पुद्गल द्रव्याची उपासनेचं फळ, म्हणजे अज्ञान रूप पुद्गल द्रव्याचा आश्रय घेण्याचं फळ काय आहे? तर मग सांगितलं अज्ञान ते जीवाचं अज्ञान. अज्ञान उपास्तिराज्ञान असं शब्द वापरले ना आचार्य. ज्ञानम ज्ञानी समाश्रय. ज्ञानी कशाचा आश्रय घेतो? ज्ञानी ज्ञानाचा आश्रय घेतो. असं का? मग त्याचं कारण सांगितलं, ज्याच्याजवळ जे आहे तेच ते दिलं जातं. किंवा दुसरा अर्थ असा पण होईल की अज्ञान म्हणजे पुद्गल द्रव्य, जे अजीव द्रव्य, त्यांचा आश्रय घेतला तर ते पुद्गल द्रव्य मला काय देणार? काय देणार? ज्ञान देणार. ज्याच्यामध्ये जे नाही ते आपल्याला देऊ शकतील का? म्हणून सांगितलं जातं की मी कोणाची उपासना करतोय, मी कशाचा आश्रय घेतोय, मला काय पाहिजे? तुम्ही एक नक्की केले का आधी? काय पाहिजे बाहुबली बाई तुम्हाला? काय पाहिजे? आणि लेकीने बोलवलं म्हणून आला असं काही थोडंच येणार. जाऊ बाबा, जिथे वेळ राहिलेत आमच्या इथं, सांगितलंय जाऊ, काहीतरी ऐका. तसं नाही. अज्ञान उपास्तिर अज्ञान म्हणताना काय सांगायचंय? ज्याच्या आपल्याला नेमकं काय पाहिजे? अनुभव आपल्याला काय पाहिजे? काय ठरवलंय का? पैसे पाहिजे? नेमकं काय पाहिजे का आपल्याला? याचा निर्णय वगैरे करता का नाही करत? आणि जर निर्णय केला असेल तर मग आपण काय, कशाचा आश्रय घेतो याच्याकडे लक्ष दिलं तरी आपल्याला कळतंय की आपण आपलं चुकतंय का, आपण बरोबर राईट ट्रॅकवर आहे. वर्धमान डॉक्टर, आपला ट्रॅक बरोबर आहे का चुकीचा याचा निर्णय दुसऱ्याला करायची गरज. आपण जरी थोडं डोकं लावलं, थोडं, पण इथं डोकं नाहीच ना, वापरायचंच नाही, हे फिक्स केलेलं आहे. हे आम्ही काय बाहुबली घाण ठेवले. कुठे ठेवून आलाय? तुमच्याकडे घाण ठेवतील ना, घाण घाणवट, घाण म्हणायचं त्याला. बर, असू दे. मग कुठे ठेवून आलाय आता आपण? डोकं घाण घेऊन आलोय का इथं? आपली बुद्धी, आपलं ज्ञान. धर्म करताना कोणी आपल्या बुद्धीचा वापर करत का? नमूद आहे.
संसारात येत नसलं तर बुद्धीचा वापर करून सगळं त्या ठिकाणी कामं करते. घरातली पण करते आणि ऑफिस मधली दुकानातलं पण येते ना, सगळं मशीन चालवायला तुला. आणि आता मी म्हटलं जरा इथं येऊन शास्त्र सांग जरा थोडस, सांगते का? नाही म्हणते, नाही ना, कारण इथं डोकं लावावं लागेल आणि इथं डोकं मला लावायचंच नाही ना. बर, मग नाही लावलं तर होईल काय? मग समजल ही गोष्ट काय सांगायचंय ते. आवश्यकता कशाची आहे? नाही वापरणार आपलं ज्ञान, आपल्या ज्ञानाचा उपयोग इथं करून करणार नाही. ऐकणं म्हणजे ज्ञान म्हणतात का? थोडंच ऐकण्याला ज्ञान म्हणतात का? केवळ ऐकणं याचं नाव ज्ञान नसतं. त्याच्यानंतर पुढं काहीतरी आहे ना. काल परवा आपण 2-4 दिवस चर्चा केली, तत्व विचार करावा लागेल. ऐकल्यानंतर विचार करणं याचं नाव, विचार करण्याची क्षमता आहे, संज्ञा आहे, मन आहे, तर त्याचा उपयोग आपल्याला करावा लागेल. संपदाताई, आणि करतो का आपण इथं? म्हणून खरं तर परीक्षा घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी रोज विचारत असतो काल काय झालं. ही परीक्षा असते. तुम्ही किती विचार करता, तुम्हाला गरज किती आहे या तत्वाची. तुम्ही तुमच्या मुलांचे पेपर ओपन स्कूल होतं, ओपन डे ना सौरभ, काय ओपन डेच होता ना? आणि मुलांची परीक्षा झाली, पेपर बघायला गेलता ना? तू नसतील गेला, तुम्ही नाही जात? नाही मम्म्या, हो माझ्या मुलाची प्रगती किती आहे किती नाही बघायला जातो का नाही आपण? मग आपली प्रगती किती आहे किती नाही ह्याचं कधी, आणि नाही आपण याच्यात आता हिंदीमध्ये कमी पडले ना, स्वरांशला थोडं चुकला ना, घरी बोलतो तो चांगला, जरी कमी झालं तरी सुद्धा सांगताना कधी कमी झालं असं म्हणायचं नाही. आणि माझा पोरगा तसा हुशारच आहे, पण असं मग विचार हा करावा लागेल, तरच आपल्याला या गोष्टी समजतील. समजल्या तर आपल्याला याचा आनंद घेता येईल. नाहीतर हे सोडण्यासाठीच तुम्ही ग्रहण करता. पक्का आहे. जे धर्म असतो ना, ते आपण कशासाठी ग्रहण करत असतो? फैजी सोडायचा असतो, ठेवायचा नसतो. आणि संसार कशासाठी ग्रहण करता? हे संसारातल्या गोष्टी आपण ज्या पद्धतीने ग्रहण करत असतो, जो संयोग आहे, जे धन आहे, जे भोग आहेत, ते सोडण्यासाठी असतात का? जे पैसे तुम्ही मिळवता ते सोडण्यासाठी असतात का शरद काका? नसते. म्हणजे ते ठेवण्यासाठी असते, धारण करण्यासाठी असते. परंतु धर्म इथून बाहेर सुद्धा आपला जात नाही, इथून सुद्धा बाहेर जात. अनेक उदाहरणं त्याला बरेच विद्वानांनी दिलेली आहेत. शीतलबाई सांगायचे, कशाचे उदाहरण सांगायचे? बाहुलबाई माहिती आहे तुम्हाला? शीतलबाई तुमचे भाऊ होते ना. उदाहरण तुम्ही प्रवचन जात होता का नाही? शीतलबाईवर प्रवचन करू शकते, पण शीतलबाईंनी काय सांगितलं ह्याच्यावर नाही सांगू शकत. ही अशी पद्धती आहेत सध्या. पुढाऱ्यांचं काम तेच. व्यक्तीचं महत्व सांगता येईल, पण व्यक्तीने काय केलंय ते नाही सांगता येईल का? काय शास्त्र कसं ऐकतात, कसं ऐकते? जसं उदाहरण काय द्यायचं ते, पावसामध्ये जर बाहेर आम्ही रेनकोट घालून गेलो तर भिजतो का? माहिती आहे ना, रेनकोट असतं ना. मग तो पावसामध्ये आपण बाहेर घालून गेलो तर भिजणार का? कुणी नाही. किंचित सुद्धा पाणी आपल्याला स्पर्श सुद्धा करणार. तसं इथं म्हणायचे ते, तुम्ही रेनकोट घालून आलेला असता, इथला धर्माचा तुम्हाला थोडं त्यांनी भिजायचं नसतं धर्माद्वारे. म्हणजे कुठं सुद्धा त्या धर्माचं पाणी आपल्यामध्ये मुरलं नाही पाहिजे.
पाणी कुठं मुरतंय कोणास ठाऊक. सगळं वाहून चाललं पाणी. असं एक उदाहरण दिलं जात होतं का नव्हतं? सांगायचे का नाही? नेहमी सांगायचे. पण जर या पद्धतीने मी जर शास्त्र ऐकणार, म्हणजे मी म्हणून श्रोते अनेक प्रकारचे घेत असताना कशासारखे शैल समान श्रोते म्हटले का नाही? म्हणजे पाषाणा समान, दगडासारखे कल्याणी. दगडावर किती पाणी पडलं तर पाझर फुटतो का त्या दगडाला? तो कोरडाच राहतो ना दगड. काय? आणि आम्हा त्याला म्हणणार नर्मदेतले गोटे. मग आम्ही नर्मदेतले गोटे आहोत काय? हा एक साधा प्रश्न. भिजायचंच नाही का? कुठंतरी थोडस तरी याच्याशी तन्मय व्हायला नको का आपल्याला? आणि केव्हा होणार? जर आपण इथं असलो तर. पण आपण इथं पोचतच नाही. शरीर पोचतात तुमची, है ना, पण तुमचं मन इथं पोचलेलं नसतं. तुमची बुद्धी इथं पोचत नाही, तुमची श्रद्धा पोचत नाही, आणि तुमचं आचरण म्हणजे चारित्र्य पोचत नाही. फक्त जड 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 आणि जड, है ना, ते शरीर इथपर्यंत आलेलं आहे. धर्मद्रव्यामुळं आलं, आकाशद्रव्याने जागा दिली, आहे ना, अधर्मद्रव्याने बसलाय, बाकी काय नाही बरं का. म्हणजे हे सगळ्या ज्या क्रिया जर बघितल्या ना, एवढ्याच आहेत मर्यादेपुरत. त्याच्यामध्ये चेतनता, जीवन, जीवत्व, प्राण किती आहेत, किती असतात. दुकानात प्राण आहेत म्हटल्यानंतर आम्ही शास्त्र 10 वाजले ध्यानाला थांबतोय का आपण? सांगू का? प्राण कुठं अडकले? प्राण अडकलेलेच. कधी सुटते असंच होतंय का नाही? असू दे, आता तुम्ही बसता हे गुड आहे, पण एक उदाहरण चाललंय, एक देश उदाहरण. जायचं तसं जायचं नाही असं नाही. कारण जे वैरागी असते त्यांना मी कायच म्हणणार नाही. ज्यांनी खरा, मी सांगितलं ना, खरे त्यागी तर तेच आहेत आम्हीची. कारण त्यांचं किराणा दुकान असून सकाळी गर्दी असताना सुद्धा बंद करून येणं म्हणजे सोपं नाही. अशाश्वत डोळे आले त्याला. तर सांगायचं काय? काय सांगितलं? प्राण प्राण म्हणजे आमचे प्राण कुठं कुठं अडकलेले आहेत, अडकलेले असतात. सांगा बरोबर, तुमची कुठं अडकले? कुणाजवळ अडकले सांग का? मला माहित आहे सगळ्याचे प्राण कुठे आहेत ते. राक्षसाचे प्राण कुठं असणार? राक्षसांचे प्राण स्वतःमध्ये नसतात. कुठल्याही राक्षसाचा प्राण स्वतःमध्ये, म्हणून तर तो राक्षस असतो. ज्याचा प्राण स्वतःमध्ये नसून परामध्ये असतो त्याचं नाव काय? फैजी. त्याला काय म्हणायचं? कोण राक्षस आहे? हे आपण तपास, मी म्हणणार नाही. तर आपल्याला कळते आपले प्राण कुठे अडकलेले आहेत. परामध्ये, परामध्ये, पुद्गलामध्ये, अचेतन पदार्थामध्ये, अविद्वान, अज्ञान रूप पदार्थांमध्ये माझे प्राण किती 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 अडकले. आणि आपण कोण? आपण कोण? आपण ज्ञानवाले. आणि आपण अडकलोय कशामध्ये? आपण ज्ञानवाले, आपण ज्ञानवान. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? जीव असतो तो ज्ञानवान असतो. ज्ञानाने त्याची रचना झालेली असते. कोणाची? जीवाची. जीवाची रचना ज्ञान. पण त्याचा मी कशाला शोध घेणार? मी कधी त्या ज्ञान स्वभावी आत्म्याचा शोध घ्यायचा विचार किती किती करतो. म्हणून एक एक गोष्ट आली चांगली, वाचून दाखवतो तुम्हाला गोष्ट. ईश्वर कहा म्हणून एक प्रश्न आलेला आहे. ईश्वर कोठे? काय? ईश्वर म्हणजे ज्ञान, आनंद. कुठं आहे ज्ञान, आनंद कुठं आहे? काय झालं ऐका, एक संन्यासी, एक छोटीशी
रियासत में मेहमान हुआ। उस रियासत के राजा को जब पता चला तो जो उनसे भेंट करने गए और बोले, हे महात्मा, एक प्रश्न नाही काय झालं, गेला राजा त्यांच्याकडे, म्हणजे त्याला जायचं होतं, त्याला एक प्रश्न 20 वर्षों से निरंतर पूछ रहा हूं, कभी खुद से तो कभी दूसरों से, लेकिन अब तक कोई संतुष्ट कर देने वाला उत्तर नहीं मिला। कोण? राजा त्या महात्माजवळ पोचला, आलाय आता आपल्या गावात, मी आलोय ना तुमच्याजवळ, कोण आलं का माझ्याजवळ काय विचारायला? फक्त जेवायला या म्हणायला येते, बाकी काय नाही. शास्त्रातलं काय विचारायला मात्र कोण म्हणजे अजून तर आलं नाही बरं का, हे काय आहे, असं कसं आहे, असं काय कोणते प्रश्न जेवायला या तुम्ही, तुमच्याजवळ जे आहे तेच तुम्ही देणार, सरळ आहे. अज्ञान उपास्तिर अज्ञान, तुम्ही दुसरं काय देऊ शकणार असं. मग परंतु त्या राजाला एक प्रश्न 20 वर्षापासून एक प्रश्न होता, तुम्हाला 30 वर्षापासून आहे का किती वर्षापासून माहित नाही का, प्रश्नच नाही. अजूनही प्रश्न जर जन्मलेलाच नसेल तर तुम्ही इथं येणंच व्यर्थ आहे. कारण ज्याला प्रश्न आहे त्याला इथं उत्तर मिळणार आहे. ज्याला काहीच प्रश्न नाही, काय प्रश्न, काय अडचण आहे का, अनुभव तुम्हाला घरी संसारात काय अनुभव आहे, काय अडचण आहे का, काय नाही अडचण. मग इथं आलाय, इथं कशासाठी आलाय? देवाजवळ यायचंय, धर्माजवळ यायचंय आहे ना. असं मोकळ्यात आल्यानंतर काय मोकळच जाणार की? काही त्रास, काही अडचणी, काही दुःख, हे सगळं काहीतरी घेऊन यावं का नाही यावं? असंच यायचं, असंच टाइमपास, फिरायला आल्यासारखं. म्हणजे मला इथून काय घेऊन जायचंय असेल तर मला पहिल्यांदा ते जिज्ञासा असेल की नाही, काय 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 पाहिजे आपल्याला इथं. घरी जाता तर तुम्हाला माहिती आहे का नाही, भैया घरी कशासाठी जायचं, मला काय पाहिजे, सगळं घरचं संसारातलं सगळं माहिती आहे का नाही. कोणतंही काम करताना मंदिरात आल्यानंतर काय पाहिजे प्रश्न विचारला तर विचारू का सगळ्याला काय पाहिजे म्हणून? मुग्धाताई काय पाहिजे? खरं काय म्हणजे मी विचारले म्हणून नाही सांगायचं, विचारले म्हणून तुम्ही सगळे विद्वान आहे मला माहिती आहे, आत्ताच मी ऐकले तुमच्या सगळ्यांचं. विद्वानाची उत्तर नको, तुमचे आतून ते प्रश्न असतील ते उत्तर आहे. कोणी काय प्रश्न वर्धमान डॉक्टर घेऊन आलाय? काय नाही, आलोय आपलं प्रवचनाला आलोय तुमच्या, बस एवढंच माहित आहे. कारण निलिमा काकीने घेऊन आले असतील का तुम्ही त्यांना घेऊन आलाय? कोण कोणाला घेऊन आले? ज्या दिवशी तुम्ही निलिमा काकीला घेऊन येतात त्या दिवशी धर्माला सुरुवात म्हणायची बरं का, आहे का नाही? कोणामुळे आलाय? त्यांच्यामुळे आलाय का तुमच्यामुळे ते आले? दोघं एकमेकामुळं. बरं असू दे. काय प्रश्न काही आहेत का, असतो का? आणि प्रश्नाशिवाय मी तुम्हाला उत्तर देतोय. तुम्ही विचारले मला सुख कुठे मिळालं सांगता का जरा? विचारले कोणी मला? तुम्हाला काय विचारायचं, सुख कुठे मिळालं? आम्हाला माहिती आहे की सुख कुठं आहे ते. कधीच कोणी विचारत नाही की मला सुख कुठं मिळेल, तुम्ही विद्वान असं ऐकले का? आम्हीच विद्वान आहे. प्रश्न घेऊन नाही आला आणि मी तुम्हाला काय सांगायला लागलोय की सुख आत्म्यात असतं बरं का, सुख परमात्म्यात असतं बरं का. काय मला त्या गावाला जायचंच नाही, तुम्ही त्या गावचा कशाला मला रस्ता सांगत बसलाय? काय प्रश्न आहे का त्याचा? म्हणजे बिना तुमच्या प्रश्नाची मी उत्तरं देत बसलोय, त्यामुळे तुम्ही बोर होऊन जाता, श्रद्धान बसत नाही. श्रद्धान बसण्यासाठी आतून काहीतरी यायला पाहिजे का नको? आतून यायला पाहिजे का नको? का नुसतं येऊन बसलं म्हणजे झालं? असं नसतं ते, असं नसतं. म्हणून सांगितलं त्यानं किती जिज्ञासा पाहिजे, किती इच्छा पाहिजे. आणि जिनवानीची रचना, तुम्हाला एवढं मोठं उदाहरण आहे शास्त्रामध्ये. कोणतं उदाहरण आहे?
कोणतं उदाहरण? सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं? जिनवानीची रचना होण्यापाठीमागचं. 66 दिवस दिवेधनी फिरली नाही हो. जिज्ञासूच नव्हता ना. मग माहिती आहे ना महावीरांची दिवेधनी 66 दिवस फिरली का फिरली नाही? नव्हते का तुमच्यासारखे बसलेले? नाही का रोज जात नव्हते मला सांगा. म्हणजे सभा भरत होत्या, सगळं होतं, पण दिवेधनी फिरत होती का? फिरत होती का भाऊ? नाही. का नव्हती फिरत? काय झालं? सगळे गेले नव्हते तुमच्यासारखे सगळे ऐकायला? फक्त ऐकायला आलेलं असत फै. बरोबर आहे का? ऐकायलाच आलाय ना, बस. दुसरं काय करायचं इथं? ऐकायलाच यायचं, दुसरं काय करायचं? काल आपण बघितलं होतं. मग दुसरं काय? डोळे मिळाले तर मग काय करायचं? काय कान मिळाले, तो बोलायला येतं, तर मग दुसरं काय करायचं? पाप करायचं नाही तर मग दुसरं काय करायचं? बुद्धी मिळाली तर त्याचा वापर कशासाठी करायचा? विषय भोग पैसे मिळवण्यासाठी नाही करायचं तर मग कशासाठी करायचं? जे मन मिळालं त्याचा उपयोग हिताचा विचार करण्यासाठी न करता संकल्प विकल्प करण्यासाठी करायचं. म्हणजे त्याच्यासाठी नाही मन मिळालं तर मग दुसरं काय मनाचं काम असतं? जे चांगलं मिळालं त्याचा वापर मी कशासाठी करतोय? कारण मला माहितीच नसतं की बाबा याचा वापर माझ्या आत्मकल्याणासाठी, जे बाहेरचं मिळालेला संयोग आहे, निमित्त आहे. काल काका म्हणत होते, आपले सुरेश काका काय म्हणत होतं? मला म्हटले उपादानापेक्षा निमित्त भारी वाटतंय म्हटले. जे माझ्या जीवनात चांगलं झालं ते निमित्त उपस्थित झाल्यानंतरच झालं, नाही का? असं सांगितलं ना. मला जागा पण कशी मिळाली, मला सगळे कुटुंब परिवार सगळा कसा चांगला मिळाला, सगळं कौतुक करत होतं. पण निमित्तामुळं म्हटले सगळं चांगलं झालं माझं. बरोबर आहे ना? मग चांगलं निमित्त मिळाले आपल्याला सगळ्याला, आपण उपयोग काय करतो त्याने. त्यांना तर कळलं मला निमित्त चांगलं मिळालं, त्यांनी नियम केला. तुमच्या माहितीचं सांगतो, नियम म्हणजे साधारण नियम केलाय की बाबा फलटणच्या बाहेर जाणार नाही. 2 वर्ष झालं फलटणच्या बाहेर गेली नाही. कारण मी त्यांना काल म्हटलं चला की माताजींकडे जाऊ. मग ते काय म्हटले, नाही मी फलटणच्या बाहेर. मला एकदम असं धक्का बसला, हे असा मनुष्य संसारी आणि जात नाही. परंतु 3 गोष्टीसाठी मोकळी ठेवली. कोणते? शाश्वतसाठी, ईशानसाठी आणि तिसरं कोणासाठी? लेकीसाठी. काय नाव तिचं? अश्विनी. हे 3ला सोडून मी फलटण सोडणार. म्हटलं माताजी हे चांगलं आहे ते, पण हे 3 महत्वाचे. म्हटलं नियम कसा असतो? पुण्यासाठी बाहेर पडलं तर चालते, पापासाठी चालते? असू द्या, पण कौतुक करायचं म्हटलं चांगलं मिळालं आणि त्या चांगल्याचा उपयोग ते कशासाठी करायचं ह्यांना कळतं. निमित्त चांगली मिळाली. पण निमित्त चांगली मिळाली तर त्याचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे हे नको कळायला. पण होतंय काय? माहिती नाही हो. प्रॉब्लेम हा आहे की माहितीच नाही किंवा ह्याचा उपयोग या कामासाठी करायचा. म्हणून सगळं शास्त्रात लिहिलंय, वाचलंय, ऐकलंय. डोळ्याचा उपयोग कशासाठी असतो? डोळे कशासाठी मिळाले? बघ आता सगळे विद्वान आहे का? विद्वानांची उत्तर. देवाचं दर्शन म्हणा आधी. देव दर्शन करण्यासाठी डोळे मिळाले. जर ते डोळे मिळून देव दर्शन करणार नाही तर ते डोळे असून सुद्धा आंधळ आहे. कान कशासाठी मिळाले? जिनवाणी ऐकण्यासाठी. आणि जर ती ऐकत नसेल तर कान असून सुद्धा बहिरा आहे. असे सगळे हात मिळालेत, पाय मिळालेत. प्रत्येक अवयवाचं वर्णन केलं ना, ते मिळालं तर त्याचा उपयोग याच्यासाठी असतो. पण आय डोंट नीड दिस. मला त्याची गरज नाही. मला माहिती आहे मला डोळ्याचा उपयोग कशासाठी करायचा, बुद्धीचा उपयोग कशासाठी करायचा, कानाचा उपयोग कशासाठी करायचा, मला सगळं माहिती. तुम्ही काय सांगायला लागला? आणि मी बरोबर ज्याच्यासाठी करायचं त्याच्यासाठी करतोय असं आपण समजतोय. अज्ञान आहे.
कसं समजावून सांग, कसं समजू? परत आजचं वाक्य एकदा पुन्हा विचारात घ्या. काय आजचा सुविचार? डॉक्टर वाचा. कितनी योनिया, कितने शरीर हम्म, है, हम्म, कितने जगत में लोग के स्थान है, इस स्थान में कितनी के बार कहाँ जन्म लिया लूंगा, हम्म, कितने कितने शरीर में कितने बार जन्म लेते रहेंगे. सोचो तो चेतन. चेतन कोण आहे काय तर? नाही ना. सोचो तो चेतन असं म्हटले. चेतन कोणाचं नाव आहे तर? हई चेतन नाव आहे का तुझं? नाही ना. ही चेतनला विचार करायला सांगितलं असं झालं. अरे त्या सुविचाराचं कुठं भाव असन वा. किती योनीमध्ये मी फिरलो, किती शरीर मला प्राप्त झाली अनुराग, किती कुल प्राप्त झाले, किती याच्या लोकाकाशामध्ये 343 घनराजू प्रमाण, त्याच्यामध्ये कुठं म्हणून जन्मलो नाही, कुठं कुठं जन्म घ्यायचा, याचा विचार करायला नको. कसं सांगायचं म्हणजे तुम्हाला असं थोडंसं भावनिक होचाल असं वाटतं. काल आम्ही ते बघत होतो, राहिलं होतं, निम्म राहिलं होतं प्रथमानी होतं. आणि मग काय, मग त्याच्यामध्ये ती वाईट लोक असतात ना, वाईट, मग ती सापडतात आणि चांगला असतो का नाही, मग ती मारामारी करत असतो. मग मारामारी करत असा उचलून आपटत असतो. मग आमचे अध्यक्ष म्हटले असं वाटतं आपणच उचलून टाकतोय. म्हणजे त्या वाईट लोकांबद्दल इतकं राग आला होता त्या सिनेमातल्या, की त्यांनी आता असं मारावं तसं मारावं. जसं क्रिकेट आवडणाऱ्यांना इथं बसून म्हणायचं असं मार तसं मार, असं म्हणजे इथं बसून सगळ्याच्या कल्पना चाललेल्या असतात. इतकं तन्मय, इतकं इन्व्हॉल्वेशन तिथं. आणि इथं हे सांगितलं बाबा इतके कुल आहेत, इतकं त्या ठिकाणी योनी आहेत, इतके लोकाचे स्थान आहेत, इतके शरीर मी धारण केलेली आहेत. काय फरक पडतोय मला त्याच्यामध्ये? अनुराधाकडे काय सुद्धा नाही, काय फरक पडत नाही. तुम्ही सांगत राहा, काय फरक पडत नाही ना. अनुपमा काकी, सॉरी अनुपमा, अनुराधा काकी गेले, समाधी साधली ना त्यांनी. तर अनुपमा काकी काय फरक पडतोय? आता असं करायला लागलं. आधी तरी असं म्हणतात तुम्ही मागे. चर्चा कशावर निघाली ती? जिज्ञासा, प्रश्नाशिवाय उत्तर मिळत नाही आहे ना. महावीरांनी गौतम गंधरांनाच सांगितलं. का सांगितलं? आणि श्रोता तसा पाहिजे का नको? ऐकणारा, ग्रहण करणारा हवाय, तद्रूप परिणत होणारा हवाय. मोक्षाला त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्यासारखं सगळं पाहिजे का नको? कुणालाही सांगत बसल्यानंतर काय झालं असतं सांगा बरोबर? जे आज झालंय तेच होतंय. धर्माचं काय म्हणते त्याला, ते मात्र म्हणतात ना. सगळे धान्य मिक्स झाल्यानंतर काय म्हणते यार्डामध्ये तुमच्या? काय झालं? मात्र ना, मात्र. बर, मात्र झालं. काय महात्र म्हणा, मात्र म्हणा, कळलं ना तुम्हाला? एवढं. आणि वेस्टेज म्हणजे तेच झालं. आज जे आपल्यापर्यंत पोहोचलं ना जितूभय, काय झालं? तुम्हाला वेगळं वाटतंय, ह्यांना वेगळं वाटतंय, मला वेगळं वाटतंय, सगळ्याला वेगळं वाटतं. कोणाला एकसारखं वाटतंय इतर आहे चांगला असा धर्म, असा एक सारखा वाटून त्याच्याबद्दल एकसारखी निष्ठा आमच्या सगळ्यांमध्ये उत्पन्न होते. सगळं वाटोळ करायचं धर्म. जेवढं वाटोळ आपल्याला करता येईल तेवढं. डॉक्टर बरोबर, डॉक्टर बरोबर आहे का? प्रत्येक जणांना ठरवायचं काय करायचं आणि आपल्या पद्धतीनंच करायचं, धर्माच्या पद्धतीने नाही. मला कसं वाटतंय, मला वाटलं तरी येणार, मला नाही वाटलं तरी येणार आहे काय? बाहुली आता राहणार आहे का 8-15 दिवस? तुम्हाला काय अडचण आहे? तर युतिका केला सोडतो मी, मला माहिती आहे त्यांची अडचण आहे. तुम्हाला पण अडचण आहे?
नाही ना, राहता काय मग? मग सांगायचं काय? गौतम गंधर्वांना अशी जिज्ञासा होती की त्यांची बरोबर दिव्यध्वनी खेरली आणि त्यांनी ते सगळं 11 अंग 14 पूर्व ग्रहण केले, दीक्षा घेतली, मनपर्यज्ञान झालं, 4 ज्ञानाचे धारक झाले, सगळं 11 अंग 14 पूर्वची रचना केली आणि सगळ्याला पुढं श्रोत्यांना सांगायला सुरुवात. देवाने नाही सांगितलं, गौतम गंधर्वांनी मग ते तसं केलं. 66 दिवस सांगत नव्हते. कळलं का? आता किती दिवस झाले आता आपल्याला येऊन? 32-33 झाले. अजून 66 व्हायचे तिथं. मग न्यायदीपिका चालू करू आपण. होय का? नको असं एक जिज्ञासा आतून असं, बाबा मला सांगा राव काय असतं हे, धर्म काय असतो, कशासाठी असतो, कसं मला त्या ठिकाणी सुख, शांती, सुख कसं मिळेल. तुम्ही उत्तर तुमच्याजवळ जर तयार असतील आणि मी जर इथं सांगत राहिलो, तुम्हाला किती इंटरेस्ट येतो पाहिजे. तुमच्याजवळ उत्तर तयारच की नाही. प्रत्येक दुःखाचं समाधान तुम्ही शोधलं की नाही. आणि जे दुःख आहे ते इंद्रियजनित दुःख आहेत आणि त्या इंद्रिय आणि मनोजनित दुःखाचं तुमच्या सगळ्यांकडे समाधान आहे. मग इथं कशासाठी येतात? म्हणजे डोकं वापरलं तर लागेल की हे माझं सगळ्याकडे, मग मी तर येतोय का बरं, असं तर निदान का आलोय मी, असं कधी एक मनामध्ये विचार यायला नको. का आलोय, का आलोय, मला तर सगळं, मला तर घरात पैसे आहेत, सगळं भोग आहेत, सगळं खायचं प्यायचं आहे, सगळं चांगलं आहे ना नेले बघा की तुमच्याकडं. मग काय सगळं चांगलं आहे, पण आता सुनबाई आहेत, नातू आहेत, असं सगळं आहेत ना. थोडी थोडी अडचण बाकी काय काय असतील प्रत्येकाची, पण ती काय तुमच्याकडून नाही, ते आम्ही करतो ऍडजस्ट. कसं ऍडजस्ट करायचं? जरी त्रासदायक असं काय संसारामध्ये कोणाला काही नाही असं नसतं, सगळ्याला काही ना काही त्रास असतो, पण त्याचं समाधान इथं नाही आहे. म्हणजे जे काही दुःख आहेत, मानसिक दुःख आहेत, वाचनिक दुःख आहेत, कायिक दुःख आहेत, संयोगजनित दुःख आहेत, डॉक्टरकडे जाणं वगैरे या पद्धतीनेच आपण ते पैसे मिळवून वगैरे खाऊन पिऊन ज्या कोणत्या पद्धतीने आपल्याला ते दुःख दूर करता येते, ते बाहेरचेच उपाय करत नाही आम्ही. आणि मग ते उपाय करताना कधी कधी मला सुख मिळाल्यासारखं होतंय आणि मग माझी श्रद्धा कशावर बसते? त्या विषय भोगावर अशी, अज्ञानावर अशी श्रद्धा बसते, त्या आजीव तत्वावर अशी श्रद्धा बसते की आजीव तत्वच मला सुख देत होतं, सुख देत आहे आणि सुख देणार आहे. 3 काळामध्ये सुख देणार कोण असेल तर पुद्गल द्रव्य. 3 काळामध्ये कोण सुख देते? ही पक्की श्रद्धा नाही आमची. शरीर सुख देत आहे, भोग सुख देतात, ही श्रद्धा नाही. संसार सुख देतय, आश्रव बंद मला सुख देतय, ही श्रद्धा झाली नाही. आणि किती पक्की श्रद्धा, किती जरी कसं जरी सांगितलं तरी टस्तमस होत नाही. कळतंय ना? टस्तमस कुठं हलतं का? असं आत हलतं असं, म्हणजे एकदम असं काहीतरी जोरात आवाज आला तर माणूस घाबरत नाही. असं इथं कितनी योनिया, कितने शरीर, कितने लोक के स्थान, कितने बार कहा जन्म लूंगा, जागे रहा. काय फरक पडतं? असं भीती वाटते, अरे हे कोणाच चाललंय, माझं काय नाही. कोणाचं आहे? पुनीत कोणाचं आहे? कितने शरीर, कितने क्रूर. कॉन्फिडन्स आहे का काय त्याच्यात? माझंच आहे असेल, मग आता जाणार आहे दुकानात, तुझंच आहे तर. म्हटलं माझं आहे म्हणण्यात तर काय दम आहे का? दम आहे का त्याच्यात? माझं. जी गोष्ट आपली नसती ना त्यावेळेस ती समोर कोणी विचारली, कोणाला आपण बघतो ना कधी काही, मग ज्याची नसती त्याला माझं म्हणताना त्रास होतो. चोराला ती वस्तू माझी म्हणताना त्याचा त्रास होतो, तसं चोर आहे तुम्ही. इथं जरी सांगितलं का नाही हे तुमचं आहे,
पण तुम्ही म्हणताय तुम्ही माझं आहे, तुमचं आहे का विचारल्यानंतर म्हणताय तुम्ही माझं आहे, पण तुम्हाला माहित आहे माझं नाही. इतकं पक्क माझ्या अंतरंगामध्ये हे सगळं पडलंय, नाही माझं हे काही नाही आहे, जन्म मरण माझा नाही. किती तुम्ही खरं अध्यात्माच्या लेवलला पोचलेली माणसं खरं. म्हणजे तिथं जन्म मरण नसतं ना अध्यात्मामध्ये, जीवाला जन्म नाही, जीवाला मरण नाही. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी शास्त्रात सांगितल्या ना, ते तुम्ही तंतोतंत जीवनामध्ये बरोबर पाहता. घाबरत नाही ना तुम्ही. मला जन्म आहे म्हणून कोण घाबरतंय, मला मरण आहे म्हणून कोण घाबरतंय, मला म्हातारपण आहे, मला रोग आहे ना, मला भूक आहे, तहान आहे, राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, ह्यामुळे कोण कोण घाबरले. जे दोष आहेत त्या दोषाला किती जण आपण घाबरलेलो आहोत. भीती किती वाटते. अडचणी. आणि मी तुम्हाला सांगायला लागलो, काय सांगायला लागले, या भीतीतून त्या दोषातून मुक्त होण्याचा उपाय. अरे आम्हाला भीतीच नाही, तुम्ही मला का उगाच सांगत बसलाय भीती 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 म्हणून. संसार असा आहे, पंचपरावर्तन असे आहेत, चतुर्वृत्ती असे आहेत, असं दुःख. अरे असेल ते तुम्हाला, आम्हाला कुणाला ते तसं आहे का. तो त्रास आहे का आपल्याला, वाटतोय का तो त्रास. म्हणून म्हटलं वाटणार कसा, विचारच नाही करणार. ऐकल्यावर वाटणार आहे का त्रास. ऐकल्यानंतर पुढे विचार करावा लागेल का नाही. वर्धमान डॉक्टर, विचार करावा लागेल का नाही. कधी करायचंय, कधी ठरवलंय. या भावात, पुढच्या भावात, त्याच्या पुढच्या भावात. अजून थोडं सगळं सेटल होऊ द्या ना, सगळं नीट, सगळं सेटल. आणि असं सेटल कधी होतं सांगा. विपद भव पदावर्ते पदिके अतिवायते यावत तावत भवतन्या प्रचुरा विपद पुर. या संसारामध्ये विपत्तीची ओळ असते. एक संपली म्हणजे आपल्याला वाटतं ही संपली ना, मी हेच सगळं करणार. काय काय संपले फै सांग आतापर्यंत, कुठले का संपल्यात, काय त्रास ना. विपत्तीची शृंखला असते, ओळ असते. तुम्हाला असं वाटतं की ही संपली म्हणजे मग झालं, सगळं संपलं, आता एकदम सुखी राहणार. अरे पण ही ओळ आहे, ओळ. आणि ही संपत नाही. हा जन्म संपून जातो नव्हे, अनंत त्या ठिकाणी जन्म धारण करून, अनंत भव धारण करून आपण या समस्या सोडवत 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 आलो. अजून समस्या संपल्या नाहीत, इन्फिनिट आहेत त्या, न संपणार आहे. आणि तरी अजून शहाणं होत नाही किंवा ज्या पद्धतीने मी संपवायचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने ह्या संपल्या नसतील तर मला काहीतरी अजून दुसरा मार्ग तपासून बघायला पाहिजे. हे सगळं असं काय मेळ बसत नाही. आणि असा परिणाम आपल्यामध्ये येतोय का, आणि आला तर मग मी सांगू शकेल ना. म्हणून कशावरून निघाली ती गोष्ट सांगतो तुम्हाला. राजाला काय 20 वर्षापासून प्रश्न होता. तुम्हाला काय प्रश्न. पुढं काय आहे तेवढं वाचा, पुढची गोष्टच बरोबर आहे. काय म्हटला राजा, एक प्रश्न 20 वर्षों से निरंतर पूछ रहा हूं, कभी खुद से तो कभी दूसरों से, लेकिन अब तक कोई संतुष्ट कर देने वाला उत्तर नहीं मिला. समाधानकारक उत्तर नाही मिळालं. आणि बरोबर आहे, हेच होतं इथं. तुम्हाला तुमचं समाधान करणारं इथं शास्त्र होत नाही. बरोबर आहे. म्हणजे जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील कदाचित, पण त्या प्रॉब्लेम्सचं जे समाधान आहे ते इथं जे काही चर्चा चालते, दर्शन होतंय, त्यामुळं माझं समाधान झाल्यासारखं होतंय का. अजून त्या राजाचं काय म्हटलं, राजा अजून म्हणजे माझं असं समाधान झाल्यासारखं वाटत. एक बरोबर उत्तर पाहिजे. आणि इथं तुम्ही जे काही सांगता ना शास्त्रात वगैरे, हे काय उत्तर मला अपेक्षित उत्तर नाही आहेत. अपेक्षित असतील उत्तर आपल्याला, आपण आधीच उत्तर तयार केलेलं असतं बरं का. म्हणजे असं नसतं की आपल्याला उत्तर हवं असतं. अपेक्षित उत्तर नाही ना. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की एकदा मी नातेवाईकाची 95 सालची घटना आहे ना.
मी घरी चाललो होतो, एका योगाने जरा शटर खाली होतं आणि तरुण असल्यामुळे उड्या मारूनच सगळं काम करायची सवय, आणि उडी मारली आणि ती बघितलं ना शटर खाली आहे, त्या शटरची पुढची कोरी अशी खट देशाने जोरात लागली, रक्त यायला लागलं, सगळं झालं. पण मला काय त्रास नव्हता बरं का, तो विषय महत्त्वाचा. लागल्यानंतर सगळं झालं, मग हळद लावली, सगळं झालं. मग आम्हा पण होते तिथंच. मग गेलो. आता आम्हाला वाटलं बाबा हे विचारतील मला कसं लागलं, काय झाले, काय. मला म्हटले आधी प्रायश्चित्त घे. म्हणजे हे काय भानगड आहे, म्हणजे मी त्याच्याशी यूज टू नव्हतो ना. म्हणजे मला त्रास झालाय आणि तुम्ही मला प्रायश्चित्त घे, म्हणजे मला त्रास झाल्याचं प्रायश्चित्त मीच घ्यायचं. उलट आता म्हणायला पाहिजे ना, त्या दाराला हात करायला पाहिजे होतो ना. म्हणजे ज्याच्यामुळं मला त्रास झालेला आहे त्याला त्या ठिकाणी काहीतरी रागवायला पाहिजे होतं, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं, माझी सांत्वना करायला पाहिजे होती. हे माझ्यामध्ये विचार. माझं समाधान झालं का प्रायश्चित्त घे म्हटल्यावर? हे चुकीचं बोलते दादा. एकदम मला आतनं फील झालं ते. असं कुठं असतं? म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळेस आपल्याला जर प्रतिक्रमण करा, प्रायश्चित्त करा, दान टाका, औषध घ्या, काय नाही, हे काय प्रकार आहे? असं जर अज्ञानीला सांगायला लागल्यानंतर मी माझ्यावरून सांगतो, पटत नाही. प्रतिक्रमण करणं पटतच नाही मला. म्हणजे माझी चूक नसताना, म्हणजे जरी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला तुमची सून त्रास देते असं समजा, काय सुनीता काकी सून आहे ना, तुम्हाला त्रास देते असं समजा. मग आता तुम्हाला म्हटलं व तुम्ही प्रतिक्रमण करा, पटेल का? सुनेला सांगा की ती त्रास देते का मी त्रास देते? प्रश्न काय आहे? कोणी त्रास देते त्याला शिक्षा करायची का ज्याला त्रास झालाय त्याला शिक्षा? व्यवहार काय सांगतो सांग. कोणाला पटतंय का? ज्याने त्रास दिला त्याला शिक्षा केली पाहिजे हे एकदम पक्क झालेलं आहे. पण तुला जो त्रास झालेला आहे ते तुझ्याच अज्ञानानं कर्मानं झालेला आहे, म्हणून तू खरा तर दोषी आहे, तो नव्हे. तो त्याच्या कर्मानं त्यानं त्याचं काम केलं, तू तुझ्या कर्मानं ते फळ भोगलं, तर त्याचं प्रतिक्रमण तुलाच करावं लागेल का त्या दुसऱ्याला काहीतरी त्रास दिला म्हणजे तुझं त्या ठिकाणी चांगलं होणार? व्यवहार कसा आहे डॉक्टर? पटतंय का? म्हणजे आजार कोणाला ना औषध कोणाला म्हटलं नाही. परवा भाभींना झाले डोळे दाखवायला आणि बघितले अध्यक्षाचे डोळे. म्हणजे ते तिथं डॉक्टरने त्यांनाच बघितलं, म्हटले तुमचे जरा डोळे प्रॉब्लेम वाटते. डॉक्टरनेच म्हटले, यांनी काय नाव नोंदवलेलं नाही, काय नाही. आणि लगेच सिस्टर यांच्या डोळ्यात औषध टाका, बुबळ मोठं करायचं, झालं. डॉक्टरनं सांगायचं औषध, बरं टाक डोळ्यात औषध, बघू दे. आता तुम्ही म्हणताय डॉक्टर म्हणते म्हटल्यावर किती विश्वास. चर्चा 3. चर्चा करायसाठी कुणाला त्रास झाला आणि कोणी कोणाला औषध द्यायचंय? जे दात किडलाय तेच काढायचं का त्याच्या शेजारचा? म्हणजे जो डोळा खराब झालाय तोच त्याच्यावरच इलाज करायचा का दुसऱ्याच डोळ्यावर करायचा? प्रॉब्लेम हे आहे. म्हणून आम्हाला त्रास झाला तर आम्ही प्रतिक्रमण प्रायश्चित्त कोणाला झालं, कोणालाच पटत नाही ही गोष्ट. कशासाठी सांगतोय? काय झालं? कशासाठी सांगितलं हे? आता गोष्ट राजाचीच चालली की समाधान नव्हतं झालं, ह्याच्यावरनं चाललं. तर समाधान होत नाही म्हणजे मला त्रास जो झाला त्या अनुसार मला ही द्यायला पाहिजे, काय? औषध. पण उलट औषध दिल्यानंतर मला पडतंय, कारण मला हे धर्म म्हणजे उलट औषध वाटतं. आणि त्यामुळे माझं समाधान, इथं समाधान, इथं तुम्ही बाबा तुम्हाला पैसे नाहीत का, बरं असे पैसे मिळवा शरद काका, असा व्यवसाय करा म्हणजे तुम्हाला चांगले पैसे मिळतील. बरोबर आहे, समाधान होईल का नाही? तुम्हाला रोग झालाय, बरं तुम्ही असं हे आयुर्वेदिक औषध आहे हे घ्या म्हणजे तुम्ही बरं असं काय? बरं. म्हणजे हे औषधं तुम्हाला पटतेत ना, जे तुम्हाला त्रास होतोय, व्यावहारिक जी औषधं तुम्हाला बरं ह्यांच्याकडे ते औषध बघू असं वाटतंय.
आणि शेवटी इथं औषध मग हे मंत्र म्हणा, तुमचं हे दुःख दूर. असं का बरं म्हणतो. म्हणजे औषध मला हे पटलंच नसेल तर किती जरी सांगितलं तरी मी ते औषध घेणार नाही. कडू आहे ना. कोण कडू आहे? औषधात चाललंय. म्हणजे धर्म जो आहे आणि ती आम्हाला कडू गोळी वाटते. आणि त्यामुळं लहान मुलं जशी ती गोळी जर तोंडात घातली जबरदस्तीने तर थुंकून देतात. तरी म्हटलं बाहेर एवढं थुंकलेलं का दिसतंय मला. आणि इथं गोळी जबरदस्तीने तोंडात घातली जाते. इथनं बाहेर त्या गेट पर्यंत जास्तपर्यंत सगळे थुंकून रिकामे. अरे काय दिसते माहिती आहे का. सगळं घाण दिसते बाहेर. जसं पान खाणारे थुंकतात का नाही, हे गुटखा खाणारे, तसे इथनं बाहेर गेले सगळे थुंकून जाते. बरोबर आहे का बाबुली. कडू कडू लागलेलं असतं ना, गोड थोडंच आहे ते. खाण्यासारखं आहे का नाही. बालबुद्धी म्हणून बालप्रबुद्ध हे शब्द वापरला इथं. हे बालबुद्धीवाल्यांना आणि बाल जीवांना जर हे असं औषध देणार, धर्माचं सुख इथं आहे, आत्म्यात आहे, परमात्म्यात आहे, तर ते पचणार नाही, आवडणार नाही, आवडत नाही. आम्हाला गोड पाहिजे. पोटात जंत झालेत तरी मला औषध कसलं पाहिजे, कडू का गोड. औषध कशामुळे झाले जंत, गोडामुळे. मग परत गोडच देच औषध. अमित कुमार औषध कसं पाहिजे, जंत नष्ट करणार पाहिजे. जंत नष्ट करणारं औषध थोडं त्रास देईल ना. व्हायरस जे आपल्या बुद्धीमध्ये शिरलेले असते, बॅक्टेरिया जे झालेले आहे, सगळं हे जे काय पसरलेलं आहे कोरोना तुमच्या आहे ना विचारांमध्ये, ते काढण्यासाठी ना लस घ्यायची ना औषधं घ्यायची, आणि दिली तर ते सोडून. कारण पटलेलं नाही, आवडलेलं नाही, समाधान झालेलं नाही, म्हणून मी हे सोडून दिले. आणि का नाही समाधान होत, बुद्धीच वापरायची नाही. हे सांगितलंय तर असं का, हे कुणी मी सांगितलंय. ज्या जिनेंद्र देवाचं तुम्ही श्रद्धेने दर्शन करता त्या जिनेंद्र देवाने सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या जातात. तर मग त्यांच्यावर श्रद्धा नाही तर मग थोडं विचार करायला काय अडचण आहे की त्यांचं ऐकलंय, त्यांनी सांगितलंय का. पण ना देवावर श्रद्धा नाही, ना देवाने सांगितलेले. कोणाचं शास्त्र आहे, माझं. देवाने सांगितलेलं शास्त्र वचनावर तर विश्वास नको काय. म्हणून म्हटलं अजून पहिलंच त्या ठिकाणी मडकं उलट झालं असं म्हणते ना, सांगायचे नाही शीतलबाई. ते म्हणतो पहिलं मडकं गाडगं उलट तर सगळी गाडगी उलटी. प्रॉब्लेम हा अजूनही मला हे पटायला तयार नाही. त्याचं मूळ कारण मी जीव आहे, मी अजीव नाही, हे आपण श्रद्धानात बसवायला तयार. म्हणून काल सांगितलं, काल काय अभ्यास करायला सांगितलं होतं सांगा राजाबाई. हे डेमो ना माझ्यासाठी नव्हतंच ना. काल काय सांगितलं, सोपं सांगितलं तू. संसार खोटा आहे एवढं म्हणा सांगा, एवढं सांगितलं होतं ना. आणि धर्मच खरा आहे असे संस्कार करा म्हटलं होतं ना. आणि किती तुम्ही सांगितलं तुमच्या संसाराला की हे सगळं खोटं आहे म्हणून. स्वतःला किती त्या ठिकाणी सांगितलं हे सगळं जे काही संयोग प्राप्त झालेले आहेत, जे काही शरीर प्राप्त झालं, हे सगळं खोटं आहे, काय खरं नाही, एवढंच सांगितलं होतं ना. त्याचं अभिनंदन करायला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं. आणि सगळ्यांनी त्याचंच अभिनंदन काल किती दिल खुलास केलं. कधी विचार तर येतोय, अरे मी काय करतो. आज सकाळी आपल्याला सांगितलं, विद्वान पुद्गल द्रव्य यो अभिनंदती तस्य तत् न जातु जंतो हो चतुर्गतिषु विमुच्यते. तो जीव जो पुद्गलाचं अभिनंदन करेल, शरीराचं अभिनंदन करेल, संसार भोग धन आदीचं अभिनंदन करेल, त्याला त्या 4 गतीतून सुटका मिळणार नाही. काय मग मला 4 गतीचा विषयच नाही ना. कुणाला 4 गतीतनं सुटायचंय. म्हणून म्हटलं प्रश्नच नाही आहे तुम्हाला की मला संसारातून मुक्त व्हायचं.
मला या 4 गतीच्या दुःखातून मुक्त व्हायचंय हा प्रश्नच नाही. आणि समाधान दिलंय की तुम्ही पुद्गलाचं अभिनंदन करता म्हणून ते 4 गतीचं दुःख आहे. तर तुम्हाला नको असेल तर पुद्गलाचं अभिनंदन सोडा. काय फरक पडला? काय फरक पडला? किती फरक पडला? अजून विचार करा, अजून वेळ गेलेला नाही. ओम नमः भो प्रभो मनोचन काय कृत्यर्कनमोदन सर्व समारंभ आरंभ क्रोधवान माझ्या शास्त्र गुरु यांचा विनंती घेतलेल्या व्यतिक्रम एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत काही जीवनानुसार स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषविषयी पश्चाताप व्यक्त करून क्षमा तरी माझे सर्व दोष मिथ्या मी माझ्या मध्ये या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मागत आहे.